तुमच्या स्क्रीनवर आता मी तुम्हाला जे फोटोज आणि व्हिडिओज दाखवतीये ते बघून तुम्हाला तरी असं वाटेल का की सिया असं काहीतरी करायच्या विचारात होती किंवा तिच्या मनात हे असं काहीतरी चालू होतं. फोटोज आणि व्हिडिओज मध्ये हे दोघंही प्रचंड खुश दिसतात. पण अर्थात असं प्रकरण झालं की आरोप प्रत्यारोप होतच असतात आणि तसंच या प्रकरणातही सुरू झालंय. केतन आणि सिया दोघांच्या घरच्यांकडून दावे केले जात आहेत. आता हे फोटोज आणि व्हिडिओज बघून हे दोघं खूप खुश जरी वाटत असले तरी याच्या मागे एक वेगळीच गोष्ट दडलेली होती का, आणि ती आता समोर आली आहे. आणि ती गोष्ट अशी की केतनला ऑलरेडी सियावरती संशय होता. पण हे केतन नक्की कधी म्हणाला होता किंवा त्यावेळेला नेमकं काय झालेलं होतं ते आपण आजच्या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. सिया आणि केतनमध्ये सुरुवातीपासूनच प्रॉब्लेम्स होते का असं वाटेल अशी माहिती आता समोर आली आहे. केतन सियाच्या प्रेमात होता का तर ते आपल्याला फोटोज आणि व्हिडिओज मधनं जाणवतंय. पण प्रकरण टोकाला जाण्यापूर्वी केतनला तिच्यावरती असलेला संशय आणि आता सिया इन्व्हेस्टिगेशन मध्ये स्वतःची बाजू सावरण्यासाठी करत असलेला प्रयत्न, हे सगळं नेमकं काय आहे ते आपल्याला समजून घ्यायला हवं. केतन आणि सियाचं मुळात लग्न कसं ठरलं होतं बघा. सियाचं स्थळ हे केतनच्या मामा मामीनं आणलं होतं. ते सियाचे पण नातेवाईक आहेत. इतर नातेवाईकांनी पण मुलगी चांगली आहे असं त्यांना म्हणजे केतनच्या घरच्यांना सांगितलं होतं. पण केतनला तिच्याबद्दल संशय होता. केतनच्या वडिलांनी सांगितलं की तो आम्हाला सियाबाबत चौकशी केली का, ती सारखी चिडचिड करत असते असं सांगितलं होतं. पण आम्ही त्यावेळी तिचं वय लक्षात घेता ही बाब किरकोळ वाटली आम्हाला आणि आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आता केतनचं बँक स्टेटमेंट बघितल्यानंतर हे लक्षात येतं की प्रत्येक 1 ते 2 दिवसांनी सिया आणि केतन हे जेवणासाठी किंवा फिरायला डेट्सवरती म्हणून बाहेर जात होते. सियाने बालीला जाताना त्याचा पासपोर्ट मुद्दाम गहाळ केला होता. त्यानंतर तिनेच खूप ड्रामा देखील केला. 18 जून रोजी केतनची बॉडी शहरात आणताना सियाचं कोणतंच एक्सप्रेशन नव्हतं. ही बाब माझ्या लहान मुलीच्या निदर्शनास आली. तिने सियाला यावरून खूप प्रश्न विचारले, पण सियानं कुठलंच उत्तर दिलं नाही आणि यावरूनच आम्हाला संशय आला असंही अग्रवाल यांनी सांगितलंय. आता केतननी त्याच्या कुटुंबाला एका प्रकारे सावध केलं होतं किंवा एक हिंट दिली होती असंही या सगळ्यामध्ये म्हटलं जात आहे. सियाचा फोन हा नेहमीच व्यस्त असतो आणि ती चेतन चौधरी नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात होती ही बाब केतनला माहिती झाली होती असंही म्हटलं जात आहे. आता त्याने त्याच्या कुटुंबाला सावध केलं होतं, पण कुटुंबानी त्याच्या या बोलण्याकडे त्यावेळी दुर्लक्ष केलं. पण हेच दुर्लक्ष करणं केतनच्या घरच्यांना भोवलंय का असा प्रश्न आता उपस्थित झालाय. आता ही झाली केतनच्या घरच्यांची बाजू किंवा केतननी त्यावेळेला काय काय सांगितलेलं होतं स्वतःच्या कुटुंबाला ती बाजू. ही झाली केतनच्या घरच्यांची बाजू. आता आपण सिया आणि सियाच्या घरच्यांची आणि तिच्या प्रियकराची काय बाजू आहे ते समजून घेऊ. आता सिया आणि तिचा जो प्रियकर आहे चेतन, या दोघांची चौकशी सुरू आहे. त्या चौकशीत गुन्ह्याची कबुली देताना चेतन चौधरी यांनी असं सांगितलं की सियाचा साखरपुडा हा केतन सोबत झाला होता, पण त्यानंतर ती पळून गेली असती तर समाजात तिच्या कुटुंबाची बदनामी झाली असती, त्यामुळे तिने केतनला ठार मारण्याचा कट रचला असं त्यांनी पोलिसांना सांगितलंय. पण सियानी पोलिसांना एक वेगळीच गोष्ट सांगितली आहे. तिचं असं म्हणणं आहे की केतनला मी सांगितलं होतं की माझं चेतन चौधरी नावाच्या मुलावरती प्रेम आहे आणि मला तुझ्याशी लग्न करायची इच्छा नाहीये, पण केतन हा लग्न मोडायला तयार नव्हता असंही तिने पोलिसांना सांगितलंय. आता या सगळ्यामध्ये केतनचा जीव तर गेलाच, पण दोन्ही कुटुंबांनाही या सगळ्याचे परिणाम भोगावे लागतायत. या सगळ्यात काही प्रश्न अर्थातच उपस्थित होतात. पहिलं की नक्की खरं कोण बोलतंय, सिया की चेतन? चेतन म्हणतोय की बदनामीच्या भीतीने सियानी हा कट रचला, पण सियानी पोलिसांना असं सांगितलेलं आहे की केतन लग्न मोडायला तयार नव्हता. हा केवळ एका तरुणाचा खून किंवा दोन कुटुंबांची झालेली वाताहात नाहीये, तर हा सोशल मीडियावरच्या परफेक्ट लाईफ वर्सेस वास्तविक जीवनातील गुंतागुंत याच्यातला एक संघर्ष आहे. हा गुन्हा गंभीर आहे आणि त्याचं समर्थन होऊच शकत नाही. पण नात्यांमधल्या विश्वासाचा अभाव, योग्य पद्धतीनं होत नसलेला संवाद आणि प्रतिष्ठेच्या उथळ कल्पना हा समाजातला एक गंभीर प्रश्न असल्याचंही आपल्याला या सगळ्यातनं स्पष्ट होतं. आता सिया खरं बोलतीये, चेतन खरं बोलतोय का आता दोघांनी मिळून हा प्लॅन केलेला आहे आणि आता ते एकमेकांवरती पलटतायत, हे सगळं आपल्याला जसं जसं इन्व्हेस्टिगेशन मधले अपडेट्स येतील तसं तसं स्पष्ट होईलच. पण दोनही कुटुंबांकडनं सुद्धा आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत आणि मुळात काय की ज्या केतनला स्वतःचं आयुष्य गमवावं लागलं, जो केतन आता नाहीये, त्या केतननी सुरुवातीलाच संशय व्यक्त केला होता, ही एक शॉकिंग गोष्ट सुद्धा आता समोर आलेली आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.